महाराष्ट्रातील ऊर्जा साधन संपत्ती. ठीक आहे, जसं आपण सिलेबस डिस्कशनच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की देअर आर सम टॉपिक्स की जे फॅक्च्युअल असतील, काही टॉपिक्स असतील ज्याच्यावरती एमपीएससी कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारतील, अनालिटिकल क्वेश्चन विचारतील. तर आजचा हा जो टॉपिक आहे, आपण याआधी खनिज संपत्ती हा टॉपिक कव्हर केलेला आहे आणि त्याचाच पुढचा भाग म्हणजे ऊर्जा साधन संपत्ती. ठीक आहे, सो ऊर्जा साधन संपत्ती हा टॉपिक यासाठी इम्पॉर्टंट आहे की याच्यावरती आपली इकॉनॉमी डिपेंडेंट असते. ठीक आहे, सो लेट्स बिगिन, जाऊया आपल्या मेन टॉपिक कडे, ऊर्जा साधन संपत्ती. ठीक आहे, सो सगळ्यात आधी बेसिक की ऊर्जेचे स्रोत. ठीक आहे, तर ऊर्जा कुठून मिळते, ऊर्जेचे स्रोत कोणते आहेत. तर ऊर्जेचे स्रोत जे आहे ते दोन टाइप मध्ये आपण डिवाइड करतो. फर्स्ट आहे पारंपरिक ऊर्जा अँड द नेक्स्ट इज अपारंपरिक ऊर्जा. ठीक आहे, सो पारंपरिक म्हणजे काय की जनरली आपल्याला वाटतं पारंपरिक म्हणजे की खूप पूर्वीपासून आपण यूज करत आहोत आणि आता यूज करत नाही. नो, दॅट्स नॉट पारंपरिक. पारंपरिक याचा अर्थ या ठिकाणी संपणारे. म्हणजे काय की अशी ऊर्जा स्रोत की ज्यांचा वापर सतत केल्याने जे काही काळानंतर त्यांचं प्रमाण कमी कमी होईल आणि ते संपुष्टात येतील. ठीक आहे, म्हणजे संपणारे याचा अर्थ पारंपरिक ऊर्जा स्रोत. एमपीएससी प्रिलिम्स साठी हा क्वेश्चन अगदी बेसिक क्वेश्चन आहे, बेसिक कन्सेप्ट आहे, याच्यावरती जाऊ शकते की खालीलपैकी कोणते ऊर्जेचे पारंपरिक स्रोत आहेत. खूप बेसिक आहे बट एमपीएससी बेसिक चेक करते. ठीक आहे, सो पारंपरिक म्हणजे संपणारे आणि अपारंपरिक म्हणजे न संपणारे. ठीक आहे, सो क्लिअर, पारंपरिक संपणारे, अपारंपरिक न संपणारे. ठीक आहे, सो मग संपणारे ऊर्जेचे स्रोत कोणते आहे किंवा पारंपरिक ऊर्जेचे स्रोत कोणते आहे. तर फर्स्ट आहे दगडी कोळसा. ठीक आहे, कोल. ठीक आहे, सो दगडी कोळसा. यस, दगडी कोळसाचे जे साठे आहेत ते मर्यादित आहेत आणि त्यामुळे यूज करून करून ते संपणार आहेत. ठीक आहे, सो नेक्स्ट आहे औष्णिक ऊर्जा. ठीक आहे, म्हणजे अशी ऊर्जा की ज्या साठ्यांपासून याच्यापासून आपल्याला खरं तर दगडी कोळसा, नैसर्गिक वायू आणि खनिज तेल यांपासून औष्णिक ऊर्जा मिळते. सो औष्णिक ऊर्जा सुद्धा संपणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतामध्ये, पारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये येते. थर्ड आहे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. ठीक आहे, हे सुद्धा ऊर्जेचे पारंपरिक स्रोत आहे बिकॉज काही काळानंतर यांचे साठे सुद्धा संपणार आहेत कारण की यांचे साठे हे मर्यादित आहेत. ठीक आहे, सो पारंपरिक ऊर्जा स्रोत हे क्लिअर झालं. पारंपरिक म्हणजे संपुष्टात येणारे, संपणारे ऊर्जेचे स्रोत. त्याच्यामध्ये येतो दगडी कोळसा. ठीक आहे, नेक्स्ट येतो खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि फोर्थ आहे औष्णिक ऊर्जा. ठीक आहे, तो नेक्स्ट टाइप कडे अपारंपरिक ऊर्जा स्रोत. ठीक आहे, म्हणजे न संपणारे. ठीक आहे, सो न संपणारे कोणते आहेत तर जलविद्युत. ठीक आहे, जलविद्युत ऊर्जा म्हणजे काय की ज्या ठिकाणी पाण्याचे जी काही स्थितीज ऊर्जा आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, त्याचा यूज करून विद्युत निर्मिती केली जाते आणि या ठिकाणी पाणी संपुष्टात येत नाही कारण की जे पाणी यूज केलं जातं ते पुन्हा नदीमध्ये आपल्याला सोडता येतं. ठीक आहे, सो हा न संपणारा स्रोत झाला जलविद्युत ऊर्जा. नेक्स्ट आहे इतर नवीकरणीय ऊर्जा स्रोत. ठीक आहे, आपण ऐकलं असेल सौर ऊर्जा. ठीक आहे, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही सौर ऊर्जा. नेक्स्ट आहे पवन ऊर्जा. ठीक आहे, सो वाऱ्याचा यूज करून ऊर्जा निर्मिती म्हणजेच पवन ऊर्जा. हे काही संपुष्टात येणारे साठे नाही, यांचे काही मर्यादित स्रोत नाहीत. ठीक आहे, सो सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल. ठीक आहे, हे झाले अपारंपरिक ऊर्जा स्रोत. इथून पुढे अजूनही बरेच आहे आणि आपण याच्यावरती काम करत आहोत कारण हे साठे जे आहेत ते संपुष्टात येत आहे, प्लस हे कसे आहेत प्रदूषणकारी. ठीक आहे, सो प्रदूषणकारी आणि त्यामुळे आपल्याला क्लायमेट चेंज
क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल, ग्लोबल वॉर्मिंग, हे सगळे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात, कारण की हे जे स्रोत आहे यांपासून मिळणारी जी ऊर्जा आहे ती कशी आहे, प्रदूषणकारी आहे, पोल्युशन वाढतंय, त्यामुळे क्लायमेट चेंज वरती इफेक्ट होतोय, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, त्यामुळे आपण शिफ्ट होतोय अपारंपरिक ऊर्जा स्रोतावरती की जे कमी पोल्युशनकारी प्रदूषणकारी असतील, त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी होण्यास आपल्याला मदत होईल. ठीक आहे, सो आय थिंक सो हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की ऊर्जेचे स्रोत पारंपरिक, अपारंपरिक, पारंपरिक संपणारे, अपारंपरिक न संपणारे, पारंपरिक मध्ये दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, आणि अपारंपरिक मध्ये येतात ऊर्जेचे नवीकरणीय स्रोत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा. ठीक आहे, ही स्लाइड क्लिअर आहे, याच ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, इथून पुढे ही कन्सेप्ट विसरता कामा नये. ठीक आहे, सो नेक्स्ट चलो, आज आपण जे आहे तर याच्यावरती लक्ष देणार आहोत. पारंपरिक ऊर्जा स्रोत जे आहे तर ते आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट जे सेशन होईल, लेक्चर होईल, त्याच्यामध्ये आपण अपारंपरिक ऊर्जा जी आहे तर त्याच्यावरती पाहणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स सी पारंपरिक ऊर्जा स्रोत पाहूया. ठीक आहे, सो फर्स्ट आलेला आहे दगडी कोळसा. ठीक आहे, सो आधी ना दगडी कोळशाचं तुम्ही चित्र पहा, इट्स व्हेरी नॉर्मल दगडी कोळसा. ठीक आहे, पाहून घ्या, ब्लॅक कलर. ठीक आहे, ओके, पाहिलेला आहे, पिक्चर लक्षात ठेवा. यस, दगडी कोळसा जो आहे खाणींमध्ये सापडतो, आपल्याला माहिती आहे. सो सगळ्यात प्रथम भारतामध्ये दगडी कोळशाची खाण जी आहे ती राणीगंज, वेस्ट बेंगॉल या ठिकाणी म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सापडलेली आहे. ठीक आहे, सो भारतात एकदम सिंपल PYQ, भारतामध्ये दगडी कोळशाची सर्वप्रथम खाण कोठे सापडली तर राणीगंज, पश्चिम बंगाल. लक्षात ठेवायचं आहे, इट्स अन इम्पॉर्टंट फॅक्ट. नेक्स्ट बीरभूम, वेस्ट बेंगॉल अगेन. ठीक आहे, सो राणीगंज पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर बीरभूम वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालमध्येच या दोन खाणी सापडलेल्या आहे. सो सर्वप्रथम कोळशाच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये सापडल्या तर पश्चिम बंगालमध्ये. ठीक आहे, सो नेक्स्ट आता याची निर्मिती जी आहे ती कोणत्या कालखंडात झालेली आहे. ठीक आहे, सो लक्षात घ्यायचं की जगातील सर्वाधिक दगडी कोळसा जो आहे तो कार्बनिफेरस कालखंडातील आहे. ठीक आहे, ज्यावेळेस आपण पृथ्वीची भूगर्भशास्त्रीय रचना पाहू तर त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की वेगवेगळे कालखंड आहे की ज्याच्यामध्ये आपली पृथ्वी इव्हॉल्व्ह झालेली आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या कालखंडामध्ये पृथ्वीवरती वेगवेगळे चेंजेस झालेले आहे आणि त्याच्यानंतर जे आहे आजची पृथ्वी आपल्याला पाहायला भेटते. सो आता एवढं लक्षात ठेवा की जगात जो सर्वाधिक कोळसा सापडतो, दगडी कोळसा सापडतो, तो कार्बनिफेरस कालखंडातील आहे. ठीक आहे, नेक्स्ट भारतातील जो कोळसा आहे तो गोंडवाना कालखंडातील आहे. इट्स अन PYQ. हा एक PYQ आहे, आतापर्यंत विचारलेला आहे, इथून पुढेही विचारतील की भारतातील जो दगडी कोळसा सापडतो किंवा महाराष्ट्रातील जो दगडी कोळसा सापडतो तो कोणत्या कालखंडातील आहे. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं तो आहे गोंडवाना कालखंडातला आणि जगातील सर्वाधिक आहे कार्बनिफेरस कालखंडातला. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. परीक्षेच्या दृष्टीने ज्या काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे, जो काही इम्पॉर्टंट डेटा आहे, कन्सेप्ट आहे, त्याच आपण शिकणार आहोत. ठीक आहे, कारण की आपलं मेन टार्गेट असणारे एक्झाम मध्ये मार्क्स मिळवणं आणि मार्क्स मिळवण्यासाठीच हा डेटा या फॅक्ट्स तुम्हाला दिल्या जात आहेत. ठीक आहे, सो आय एम नॉट गोइंग टू गिव्ह एनी इररिलेव्हंट मटेरियल टू यू. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचंय जे काही दिलं जात आहे ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो लक्षात राहिला जगातील सर्वाधिक दगडी कोळसा कार्बनिफेरस कालखंडातला, हा जुना कालखंड आहे. गोंडवाना जो आहे हा त्याच्या अलीकडचा आहे. ठीक आहे, सो हा नवीन आहे.
ठीक आहे, नवीन आहे. आणि हा जो आहे कार्बनिफेरस तो जुना आहे. ठीक आहे, तो हा आधीचा कालखंड आहे कार्बनिफेरस, आणि हा कंपॅरेटिव्हली त्याच्यापेक्षा थोडासा नवीन आहे. ठीक आहे, गोंडवाना कालखंड हा टर्शरी पिरियड मध्ये येतो. ठीक आहे, आपण ते शिकणार आहोत येणाऱ्या लेक्चर्स मध्ये, सो डोंट वरी. ठीक आहे, आता दगडी कोळसा जो आहे तो कशात सापडतो? स्तरित खडकात. ठीक आहे, इम्पॉर्टंट फॅक्ट. ठीक आहे, दगडी कोळसा कुठे सापडतो? स्तरित खडक. स्तरित खडक म्हणजे काय? गाळजन्य खडक. यालाच बोलतात सेडिमेंटरी रॉक. ज्या वेळेस आपण खडकाचे प्रकार पाहणार आहोत येणाऱ्या लेक्चर्स मध्ये, तर त्यावेळेस आपण हे पाहणार आहोत की खडकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी सेडिमेंटरी रॉक किंवा स्तरित खडकात जो आहे आपल्याला दगडी कोळसा सापडतो. ठीक आहे, आयोग विचारू शकतं. ठीक आहे, खडकाचे 3-4 प्रकार देऊन विचारू शकतो यांपैकी कोणत्या खडकात दगडी कोळसा सापडतो, तर स्तरित खडकात दगडी कोळसा सापडतो. ठीक आहे, आता दगडी कोळसा तयार कसा झाला? ठीक आहे, सो पृथ्वीवरती ज्वालामुखी भूकंप होत राहतात आणि त्याच वेळी जो जंगले होती किंवा प्राणी होते ते मोठ्या प्रमाणात, ठीक आहे, ते खाली गाडले गेले. मातीच्या खाली, ढिगाऱ्यांखाली ते गाडले गेले आणि त्यापासून त्याच्यामध्ये कार्बन असतो. आपल्या सजीव जे प्राणी आहेत, वृक्ष आहेत, त्याच्यामध्ये कार्बन असतो. ज्यावेळी ते गाडले गेले तर पृथ्वीतील आतील जी काही उष्णता आहे आणि दाब आहे, प्रेशर आहे, तर त्याच्यामुळे त्याचं रूपांतर हे दगडी कोळशात झालं. कार्बन असतो मेन इम्पॉर्टंट फॅक्टर त्याच्यामध्ये. सो अशा प्रकारे दगडी कोळसा तयार झालेला आहे. तर कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे 4 प्रकार पडतात. ठीक आहे, आपण लास्ट लेक्चर मध्ये लोह खनिजाचे सुद्धा 4 प्रकार पाहिले होते. ठीक आहे, तुम्हाला आठवत असतील, लक्षात ठेवायचे. आता इथे कार्बनच्या प्रकारानुसार दगडी कोळशाचे 4 प्रकार पाहायचे आपल्याला. फर्स्ट आहे अँथ्रासाइट. अँथ्रासाइट कोल, अँथ्रासाइट दगडी कोळसा फर्स्ट प्रकार. तर आपण इथे पाहिलं की जगातील सर्वाधिक दगडी कोळसा जो आहे कार्बनिफेरस कालखंडातला आहे आणि हा जो आहे तो अँथ्रासाइट आहे कोल. म्हणजे काय? सर्वात जुना, सर्वाधिक याच्यात कार्बनचं प्रमाण आहे. ठीक आहे, सर्वाधिक कार्बनचं प्रमाण आहे आणि ते आहे 70 ते 80%. ठीक आहे, सो फर्स्ट इम्पॉर्टंट की अँथ्रासाइट कोळसा जो आहे सर्वात उच्च प्रतीचा कोळसा आहे. ठीक आहे, सर्वात उच्च प्रतीचा कोळसा ज्याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण 70 ते 80%. हाय कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे काय? उच्च ज्वलन क्षमता. का? याच्यामध्ये कारण सल्फरचे प्रमाण कमी आणि कार्बनचे प्रमाण अधिक आहे. सल्फरमुळे काय होतं? जास्त इम्प्युरिटी. सल्फर ही या ठिकाणी इम्प्युरिटी आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे इमिशन कमी होतं. सल्फर कमी आहे त्यामुळे इमिशन म्हणजे धूर कमी करतो तो, त्यामुळे कमी पोल्युशन होतो. त्यामुळे हा उत्तम प्रतीचा दगडी कोळसा मानला जातो. नेक्स्ट यालाच कोकिंग कोल बोलतात, कारण की ह्याच्यातील हाय कार्बनच्या प्रमाणामुळे हा स्टील उत्पादनात वापरला जातो. सो व्हॉट इज कोकिंग कोल? असा कोळसा की जो आपण स्टील उत्पादनात वापरू शकतो तो झाला कोकिंग कोल. ठीक आहे, आणि दुसरा असतो नॉन कोकिंग कोल की जो आपण स्टील उत्पादनात वापरू शकत नाही, तो झाला नॉन कोकिंग कोल. ठीक आहे, सो भारत हा आयात करतो. भारत काय करतो? अँथ्रासाइट कोल आयात करतो. का? अगेन भारतामध्ये कोळसा कोणता आहे? गोंडवाना कालखंडातला. सो कार्बनिफेरस कालखंडातला जो कोळसा आहे किंवा अँथ्रासाइट जो कोळसा आहे तर त्याचे साठे भारतात खूप कमी आहेत. ठीक आहे, खूप कमी आहेत. इव्हेंच्युअली वी कॅन से नाहीच आहेत. 1 ते 2 साठे आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला अँथ्रासाइट कोल सापडतो. ठीक आहे, तो जम्मू काश्मीर मध्ये एक साठा आहे ज्याचं नाव तुम्ही इंटरनेटवर जाऊन शोधायचं आहे.
ही तुमच्यासाठी एक एक्सरसाइज असणार आहे की भारतात अँथ्रासाइट कोल कुठे सापडतो. ठीक आहे, सो ही गोष्ट लक्षात आली. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट लक्षात ठेवायचा की सगळ्यात पहिला प्रकार आहे दगडी कोळशाचा अँथ्रासाइट कोल, की जो प्युअर सर्वाधिक कार्बनचे प्रमाण आहे 70 ते 80%. सेकंड, त्याची उच्च ज्वलन क्षमता आहे, उच्च प्रतीचा कोळसा आहे हा. सल्फरचे प्रमाण कमी आहे त्याच्यामध्ये आणि कमी इमिशन करतो, कमी धूर सोडतो तो. नेक्स्ट, हा कोकिंग कोल आहे, त्यामुळे अँथ्रासाइट कोल जो आहे तो स्टील उत्पादनात वापरला जातो. ठीक आहे. नेक्स्ट, याला आपण भारतात आयात करतो कारण की आपल्याकडे याचे साठे खूप खूप कमी आहेत. ठीक आहे, कारण की आपल्याकडे कोणता कोळसा आहे, गोंडवाना कालखंडातला. ठीक आहे, हा कंपॅरेटिव्हली नवीन कोळसा आहे आणि हा जुना कोळसा आहे अँथ्रासाइट, की ज्याचे म्हणजे जो उच्च प्रतीचा कोळसा आहे आपल्याकडे मर्यादित साठे, त्यामुळे आपण त्याला आयात करतो. ह्या सगळ्या फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, नाउ यस, सेकंड टाइप आहे बिटुमिनस कोल. ठीक आहे, सो बिटुमिनस, फर्स्ट इज anthracite A, सेकंड इज बिटुमिनस B. ठीक आहे, सो बिटुमिनस, भारतातील 98% कोळसा जो आहे तो बिटुमिनस टाइपचा आहे. ठीक आहे, कोणत्या प्रकारचा, गोंडवाना प्रकारचा. ठीक आहे, आपण पाहिला आपल्याकडे गोंडवाना प्रकारचा दगडी कोळसा भेटतो भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा. तर त्यातला 98% आपल्याकडे जो कोळसा आहे तो बिटुमिनस आहे. ठीक आहे, बिटुमिनस जो आहे तर त्याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण जे आहे ते अँथ्रासाइट पेक्षा कमी आहे. बिटुमिनस मध्ये दगडी कोळशाचे जे प्रमाण आहे ते कमी आहे. बिटुमिनस मध्ये कार्बनचे प्रमाण जे आहे तर ते अँथ्रासाइट पेक्षा कमी आहे. ठीक आहे, आय एम सो सॉरी, हे मी चुकीचं काढलंय. ठीक आहे, सो भारतातील 98% जो आहे कोळसा तो बिटुमिनस प्रकारचा आहे. याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण जे आहे ते कमी असणार आहे अँथ्रासाइट पेक्षा. ठीक आहे, आणि सल्फरचे प्रमाण अधिक असणार आहे. ठीक आहे, ऑब्विसली. सो याची जी कॅलरिफिक व्हॅल्यू आहे, ज्वलन क्षमता आहे, तर ती अँथ्रासाइट पेक्षा कमी असणार आहे. ठीक आहे, ओके. सो हे लक्षात ठेवायचं की कार्बनचे प्रमाण अँथ्रासाइट पेक्षा कमी, सल्फरचे प्रमाण जास्त आणि भारतातील 98% हा बिटुमिनस कोल आहे आणि याची कॅलरिफिक व्हॅल्यू कमी आहे, त्यामुळे औष्णिक ऊर्जा निर्मितीमध्ये याचा कमी वापर करतो आणि त्यामुळे भारतामध्ये कोळशाचे साठे असूनही भारत कोळसा आयात करतो. सो प्रिलिम्स मध्ये ज्यावेळेस क्वेश्चन विचारतील अनेक सेंटेन्स दिलेले असतात, पॅटर्न चेंज होतोय, तर सेंटेन्स फॉर्म मध्ये क्वेश्चन फ्रेम केले जातात. तर यामध्ये सपोज दगडी कोळशावरती क्वेश्चन आला तर एखादं वाक्य आयोग टाकू शकतात की भारतामध्ये सुरुवातीला देतील की कोळशाचे साठे आढळतात. ठीक आहे, आणि नेक्स्ट वाक्य दिलं जाईल, सेंटेन्स दिलं जाईल की भारत दगडी कोळसा आयात करतो. इव्हन भारताची जी काही दगडी कोळशाची गरज आहे ती आयातीतून भागवली जाते. तर यस, इट्स करेक्ट, आपल्याकडे दगडी कोळशाचे साठे आहेत, परंतु आपल्याकडे 98% साठे हे बिटुमिनस टाइपचे आहे, जो कोकिंग कोल नाही आहे. ठीक आहे, त्याची ज्वलन क्षमता कमी आहे आणि त्यामुळे आपली ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आपल्याला दगडी कोळसा आयात करावा लागतो. ठीक आहे, सो हे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहेत. फर्स्ट स्टेटमेंट सांगतं की भारतात दगडी कोळशाचे साठे आहेत. ठीक आहे, हे काय सांगतं, पॉझिटिव्ह. नेक्स्ट काय सांगतं की भारत आपली दगडी कोळशाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी दगडी कोळसा आयात करतो. हे काय झालं, निगेटिव्ह सेंटेन्स झालं, अपोजिट झालं, कॉन्ट्राडिक्टरी झालं. बट आपल्याला ही फॅक्ट माहिती हवी की यस, आपल्याकडे दगडी कोळशाचे साठे आहेत, परंतु
ते गोंडवाना कालखंडातील आहेत आणि ते बिटुमिनस टाईपचे आहे. त्याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण कमी आहे, सल्फरचे प्रमाण जास्त आहे. सो तो कोकिंग कोल नाही आहे, त्याची ज्वलन क्षमता कमी आहे आणि त्यामुळे ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आपल्याला कोळसा आयात करावा लागतो. इथून पुढे विसरायचं नाही, आपण दगडी कोळसा आयात करतो. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड टाईप आहे लिग्नाइट. जसं जसं आपण खाली येतोय नेक्स्ट टाईप वरती, तर काय होणार आहे, कार्बनचे प्रमाण कमी कमी होत जाणार आहे. सल्फर इम्प्युरिटीज ज्या आहे, सल्फरचे प्रमाण त्यांच्यामध्ये वाढत जाणार आहे. त्यामुळे जसं जसं वरून खाली येतोय कार्बन दगडी कोळशाचं जे प्रती आहे, क्वालिटी आहे, ती हळूहळू कमी होत जाते. सगळ्यात उच्च प्रतीचा अँथ्रासाइट, त्याच्या खाली बिटुमिनस, त्याच्या खाली लिग्नाइट. ठीक आहे. त्याच्या खाली आहे पीट. पीट म्हणजे काय, हा सर्वात नवीन कोळसा आहे जो न्यूली फॉर्म झालेला आहे, आत्ता कुठे फॉर्म झालेला आहे, म्हणजे हे कालखंडानुसार आहे. अँथ्रासाइट सर्वात जुना, त्याच्यानंतर बिटुमिनस आला, त्याच्यानंतर लिग्नाइट, त्याच्यानंतर पीट म्हणजे सर्वात नवीन की ज्याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण सगळ्यांपेक्षा कमी आहे. आणि त्याच्यानंतर येतो पाचवा टाईप कॅनल, म्हणजे काय, घरगुती कोळसा. जनरली आयोग या 4 पर्यंत जातं. कॅनल लक्षात ठेवा, घरगुती कोळसा. सो ए फॉर अँथ्रासाइट, बी फॉर बिटुमिनस, एल फॉर लिग्नाइट and pit for P for pit. A B L P C कॅनल. इट्स अ शॉर्ट ट्रिक, लक्षात ठेवा. इकडनं जाताना क्वालिटी कमी होतीये, कार्बनचे प्रमाण सुद्धा कमी होत आहे. ठीक आहे. A B L P C अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीट अँड कोल. ओके, आय थिंक सो हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल दगडी कोळशाचे प्रकार. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण साठे पाहूया. ठीक आहे. सो महाराष्ट्रातील साठे पाहण्याबरोबरच आपल्याला इथे भारतातील सुद्धा साठे आपण कव्हर करत आहोत. ठीक आहे, जेणेकरून लक्षात ठेवायला, कंपॅरिझन करायला आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. सो भारतात याचे साठे कुठे आढळतात दगडी कोळशाचे, तर फर्स्ट आहे झारखंड, सेकंड ओडिशा, 3 छत्तीसगड. ठीक आहे. सो हा जर भारत असेल ठीक आहे, सो या ठिकाणी हा जो एरिया आहे हा दगडी कोळशासाठी फेमस आहे. ठीक आहे. सो झारखंड इथे, ठीक आहे, ओडिसा, छत्तीसगड, सो या ठिकाणी आपल्याला दगडी कोळशाचे साठे आढळतात. ठीक आहे. 3 राज्य. ठीक आहे. त्याचबरोबर नदी खोरे जर पाहिलं तर महानदी, दामोदर, सुवर्णरेखा, सोन, गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यात की जे त्याच ठिकाणी येत आहेत. ठीक आहे. ठीक आहे, या ठिकाणी. ठीक आहे. सो हे महानदी, दामोदर, सुवर्णरेखा, ठीक आहे, इकडनं सोन, ठीक आहे, आणि इकडनं गोदावरी. सो या भागात, या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आपल्याला भारतात दगडी कोळसा आढळतो. ठीक आहे. सो नद्यांची नावं लक्षात ठेवायची आहे. 3 राज्य आधी लक्षात ठेवायची आहे. या राज्यात सर्वाधिक साठे आहेत किंवा मोठ्या प्रमाणात साठे सापडतात. बाकी वेस्ट बेंगॉल आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आहे. या प्रदेशात सुद्धा, या राज्यांमध्ये सुद्धा आपल्याला काय आढळतो, दगडी कोळसा आढळतो. बट झारखंड, ओडिसा, छत्तीसगड हे मेन राज्य आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दगडी कोळशाचे साठे आढळतात. ठीक आहे. नद्यांची नावं लक्षात ठेवायची आहे की कोणत्या नदीच्या खोऱ्यात आपल्याला दगडी कोळसा आढळतो. ठीक आहे. सो महानदी, भारताचा जो हा पठारी प्रदेश आहे तर याच्यावरील या भागात. ठीक आहे. महानदी, दामोदर, सुवर्णरेखा, सोन आणि गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यात आपल्याला भारतात दगडी कोळसा आढळतो, म्हणजे हा भाग. ठीक आहे, दगडी कोळशासाठी प्रसिद्ध प्रदेश. ठीक आहे. आता महाराष्ट्रात कुठे साठे आढळतात पाहायचे आपल्याला. ठीक आहे. सो महाराष्ट्रातील
लक्षात ठेवा की दगडी कोळशाचे प्रमाण किती आहे? 4%. ठीक आहे, म्हणजे काय तर भारतात 100% दगडी कोळसा भेटत असेल तर त्यातील 4% साठे महाराष्ट्रात आहे. सर्वाधिक आहेत का? नाही, तर फक्त 4% जे आहे ते आपल्याला महाराष्ट्रात सापडतात. ठीक आहे, सो कुठे आढळतात महाराष्ट्रामध्ये? मग पूर्व विदर्भ. ठीक आहे, सो हा जर महाराष्ट्र असेल येस, तर हा भाग जो आहे पूर्व विदर्भ, या ठिकाणी आपल्याला दगडी कोळशाचे साठे आढळतात. कुठे? ठीक आहे, तर नागपूर, पूर्व विदर्भ लक्षात ठेवायचा, कोळशा साठे. ठीक आहे, सो नागपूरमध्ये कुठे? नागपूर प्रिलिम्स साठी पुन्हा जिल्ह्याची नावं लक्षात ठेवायची, मेन्स साठी हे तालुके सुद्धा लक्षात राहिलेले पाहिजे, साठे प्रत्यक्ष. ठीक आहे, सो नागपूरमध्ये कामठी, उमरेड, सावनेर आणि कन्हान. ठीक आहे, सो नागपूरमध्ये कामठी, उमरेड, सावनेर आणि कन्हान. ठीक आहे, सो इट्स नागपूर इकडे. ठीक आहे, नेक्स्ट चंद्रपूरमध्ये घुगुस, तेलवसा, वरोरा, बल्लारपूर आणि राजुरा. ठीक आहे, सो चंद्रपूरमध्ये लक्षात ठेवायचंय घुगुस, तेलवसा, वरोरा, बल्लारपूर आणि राजुरा. ठीक आहे, सो बल्लारपूर या ठिकाणी जे आहे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक साठे आहेत दगडी कोळशाचे. ठीक आहे, इथे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे जे आहेत तर ते आहेत बल्लारपूर, चंद्रपूर या ठिकाणी. ठीक आहे, सो चंद्रपूरमध्ये झालं घुगुस, तेलवसा, वरोरा, बल्लारपूर आणि राजुरा. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे इथे चंद्रपूर झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे यवतमाळ. यवतमाळमध्ये वणी. ठीक आहे, सो यवतमाळमध्ये वणी, इकडे यवतमाळ, सो इट इज उलटा एल आकार लक्षात ठेवायचा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ. ठीक आहे, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ. आणि मेन्स साठी ही साठे जे आहेत ते यांची नावे. नागपूरमध्ये कामठी, उमरेड, सावनेर, कन्हान. चंद्रपूरमध्ये घुगुस, तेलवसा, वरोरा, राजुरा, बल्लारपूर आणि यवतमाळमध्ये वणी. ठीक आहे, नेक्स्ट महाराष्ट्रातील आपण पाहिलं दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे बल्लारपूर, चंद्रपूर या ठिकाणी भेटतात. ठीक आहे, इम्पॉर्टंट फॅक्ट लक्षात ठेवायची. नदी खोऱ्याचा जर विचार केला, ठीक आहे, आपण भारतातील नदी खोरे पाहिले की ज्या ठिकाणी दगडी कोळसा भेटतो, तर महाराष्ट्रातली काही नदी खोरे आहेत की ज्या ठिकाणी दगडी कोळसा भेटतो. ते आहेत वर्धा, वैनगंगा, पैनगंगा. ठीक आहे, सो माहिती वर्धा, वैनगंगा, पैनगंगा. ठीक आहे, ज्यांना एकत्रितपणे प्राणहिताचे खोरे बोलतो आपण. ठीक आहे, हा एक PYQ आहे. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळसा सापडतो? आन्सर आहे प्राणहिताचे खोरे. ठीक आहे, सो प्राणहिता नदीच्या खोऱ्यात आपल्याला दगडी कोळसा सापडतो. प्राणहिताचे खोरे म्हणजे वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या एकत्रित नद्यांचे खोरे म्हणजेच प्राणहिताचे खोरे, जी पुढे जाऊन प्राणहिता नदी बोलते. ठीक आहे होते. सो प्राणहिताच्या खोऱ्यात लक्षात ठेवायचंय की दगडी कोळसा भेटतो वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा, पूर्व विदर्भ ज्या ठिकाणी दगडी कोळसा भेटतो. सो ऑप्शन मध्ये दगडी कोळशाचे जर साठे विचारले, ठीक आहे, प्रामुख्याने जर प्रिलिम्स मध्ये विचारले तर आयोग 3 जे आहे पर्याय तर त्यांच्यामध्ये पूर्व विदर्भातील जिल्ह्यांची नावं दिली आणि एक ऑप्शन इलिमिनेट करण्यासाठी इकडे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणातील प्रामुख्याने कोकणातील एखादा जिल्ह्याचं नाव दिलं जाईल. सो आपल्याला इलिमिनेट करता आलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे की दगडी कोळशाचे साठे हे फक्त पूर्व विदर्भात आढळतात. ठीक आहे, सो इतर कोणत्याही जिल्ह्याचं नाव आलं तर आपल्याला ते इलिमिनेट करायचं आहे. ठीक आहे, सो इलिमिनेशन टेक्निक आहे जी आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वात जास्त यूज करायची आहे. काय येतंय यापेक्षा उत्तर काय आहे हे शोधण्यापेक्षा उत्तर
काय नाही हे आपल्याला शोधायचंय, जेणेकरून आपल्याला जे अपेक्षित उत्तर आहे त्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. ठीक आहे, सो हे एक लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट की दगडी कोळशाचा वापर कशासाठी केला जातो, तर दगडी कोळशाचा वापर हा औष्णिक विद्युत केंद्रासाठी केला जातो, थर्मल एनर्जी पॉवर प्लांट. ठीक आहे, सो औष्णिक विद्युत केंद्रासाठी दगडी कोळसा वापरला जातो आणि महाराष्ट्रात सर्वाधिक वीज निर्मिती जी आहे ती दगडी कोळशातून होते. आपली जी काही ऊर्जेची गरज आहे तर त्यापैकी 60% जी आहे 60% आपण औष्णिक ऊर्जा जी आहे त्यातून मिळवतो आणि त्याच्यातूनही सर्वाधिक जास्त आपण दगडी कोळशातून मिळवतो. ठीक आहे, सो त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस रेल्वे स्टेशनवरती मालवाहू गाड्या भेटतात तर सर्वाधिक त्याच्यामध्ये दगडी कोळशाची वाहतूक केली जाते. ठीक आहे, सो हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं की औष्णिक विद्युत निर्मितीसाठी दगडी कोळसा वापरला जातो आणि महाराष्ट्रामध्ये इव्हन भारतामध्ये सुद्धा सर्वाधिक औष्णिक विद्युत निर्मिती जी आहे तर ती कोळशापासून केली जाते. ठीक आहे, सो आय थिंक सो हे 60 हे जे आहे भारतातील ॲज वेल ॲज महाराष्ट्रातील लक्षात आलेले असेल. भारतामध्ये छत्तीसगड, ओडिसा आणि झारखंड. ठीक आहे, आणि महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ. ठीक आहे, नेक्स्ट सो हे पहा. ठीक आहे, सो कोल माइन्स ऑफ इंडिया भारतातील पाहू. अगेन आपण काय पाहिलेलं, छत्तीसगड, झारखंड, ओडिसा आहेत. इव्हन तुम्हाला सांगितलेलं आंध्र प्रदेश, इथे तामिळनाडू, वेस्ट बेंगॉल, पहिली खाणच आपल्याला वेस्ट बेंगॉल मध्ये भेटलेली आहे आणि मध्य प्रदेश, इकडे महाराष्ट्र. तो या प्रदेशामध्ये आपल्याला दगडी कोळसा एकवटलेला दिसतो. ठीक आहे, प्रामुख्याने हा भाग. सो ह्या काही इम्पॉर्टंट आहेत खाणी की जे आयोग आपल्याला येणाऱ्या काळात विचारू शकतं परीक्षेमध्ये. सो फर्स्ट आहे कोरबा, छत्तीसगड. ठीक आहे, छत्तीसगड मधील कोरबा कोलफील्ड, कोल माइन. ठीक आहे, नेक्स्ट मध्य प्रदेश मध्ये सिंगरौली. ह्या फेमस कोल माइन्स आहे, आयोग जोड्या लावायला विचारू शकतं. ठीक आहे, की कोरबा कोल माइन, पुढे इकडे ह्या कोल माइन्सची नावं देईल आणि या ठिकाणी देईल राज्य. बिकॉज हे UPSC असेल, राज्यसेवा पूर्व असेल, हे विचारलेले प्रश्न आहेत जे आयोग यापुढे कंबाईनला विचारू शकतं. ठीक आहे, सो कोरबा कोल माइन छत्तीसगड, सिंगरौली मध्य प्रदेश, बोकारो फेमस झारखंड. ठीक आहे, बोकारो कोलफील्ड झारखंड मध्ये, झरिया अगेन झारखंड मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट रानीगंज वेस्ट बेंगॉल आपण पाहिलं, फर्स्ट कोल माइन इन इंडिया. ठीक आहे, सो भारतातील सर्वप्रथम दगडी कोळशाची खाण कोणती आहे, रानीगंज, पश्चिम बंगाल. त्याच्यानंतर तालचेर, ओडिसा. तालचेर, ओडिसा. देन सिंगारेनी, आंध्र प्रदेश. सिंगारेनी आणि सिंगरौली याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं. सो सिंगरौली मध्य प्रदेश मध्ये आहे, सिंगारेनी इज in the Andhra Pradesh. And next Neyveli in the Tamil Nadu. ठीक आहे, सो या इम्पॉर्टंट कोळशाच्या खाणी आहेत, दगडी कोळशाच्या खाणी भारतातील, आणि त्या जोड्या लावायला विचारू शकतात. सो लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, नेक्स्ट महाराष्ट्रातील जे काही दगडी कोळशाचे साठे सांगितलेले आहेत तुम्हाला, तुम्ही स्वतः ते महाराष्ट्राच्या मॅप मध्ये, इव्हन ब्लँक मॅप मध्ये हे तुम्हाला भरायचे आहेत. ही तुमची एक्सरसाइज आहे. ठीक आहे, मी मुद्दामून महाराष्ट्रातील साठे मॅपवरती दाखवले नाही, बिकॉज हे तुम्ही करायचं. मी साठे सांगितले, तुम्हाला ते मॅप मध्ये लोकेट करायचे आहेत. ओके, मी भारतातील दाखवले, तुम्ही आता महाराष्ट्रातील त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत, जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल. का, कारण की जिओग्राफीचा अभ्यास करताना मॅप आवश्यक आहे. ठीक आहे, त्यामुळे मॅप तुम्हाला यूज टू व्हावा, मॅपची सवय व्हावी, यासाठी तुम्हाला ही छोटीशी एक्सरसाइज दिलेली आहे आणि प्रत्येकाने ती करायची आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे
औष्णिक ऊर्जा आपण पाहिलं दगडी कोळशाचा वापर कशासाठी होतो, औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी होतो. ठीक आहे. सो आता औष्णिक ऊर्जा कशापासून भेटते, दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, ऊर्जेचे पारंपरिक ऊर्जा स्रोत, या तिन्हींपासून आपल्याला औष्णिक ऊर्जा भेटते. औष्णिक ऊर्जा म्हणजे काय की हे ज्यावेळेस दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांना, ठीक आहे, यांचा वापर केला जातो उष्णता निर्मितीसाठी. ही उष्णता आहे याचा वापर केला जातो जे काही लिक्विड असणार आहे त्याला हीट करण्यासाठी, त्याला गरम करण्यासाठी, जेणेकरून ह्या लिक्विडची होईल स्टीम, वाफ तयार होईल आणि या वाफेने टर्बाइन जे आहे ते फिरणार आहे आणि हे टर्बाइन फिरल्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. ठीक आहे. तो काय प्रोसेस आहे की दगडी कोळसा, खनिज तेल म्हणजे थर्मल एनर्जी पॉवर प्लांट जे आहे, औष्णिक ऊर्जा तयार करण्यासाठी जे पॉवर प्लांट आहे, तर त्या ठिकाणी काय प्रोसेस होते, दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचा वापर केला जातो उष्णता तयार करण्यासाठी. ही उष्णता तयार झाली, हीट तयार झाली, त्या हीटचा वापर केला जातो जे काही वर्किंग फ्लुइड किंवा लिक्विड असणार आहे, वॉटर म्हणा किंवा अजून काही लिक्विड, तर त्यांना गरम करण्यासाठी, हीट करण्यासाठी. त्याला हीट केल्यामुळे काय होणार आहे, त्या लिक्विडचं होणार आहे स्टीम मध्ये रूपांतर. ठीक आहे, वाफेत रूपांतर होणार आहे आणि त्या वाफेच्या साह्याने आपल्याला मोठे मोठे टर्बाइन फिरवायचे आहे, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन. हे टर्बाइन फिरल्यामुळे काय होणार आहे, इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे. ठीक आहे, मेकॅनिकल. सो लक्षात ठेवायचं, थर्मल पॉवर जे स्टेशन आहे किंवा औष्णिक ऊर्जा निर्मितीचे जे केंद्र आहे, तर त्या ठिकाणी उष्णता ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. हा सुद्धा PYQ आहे. ठीक आहे, PYQ. ठीक आहे. सो औष्णिक ऊर्जा निर्मितीमध्ये काय होतं की उष्णता ऊर्जा जी आहे तर त्याचं रूपांतर जे आहे ते विद्युत निर्मितीमध्ये केलं जातं. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे की भारतातील पहिला औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणता, तर हुसेन सागर, तेलंगणा. ठीक आहे, हुसेन सागर, तेलंगणामधील हुसेन सागर हा आहे भारतातील पहिला औष्णिक ऊर्जा केंद्र, ज्या थर्मल पॉवर प्लांट. महाराष्ट्रातील पहिला कोणता आहे, तर तुर्भे. ठीक आहे, तुर्भे हा महाराष्ट्रातील पहिला आणि हुसेन सागर, तेलंगणा हा भारतातील पहिला औष्णिक विद्युत केंद्र आहे. नेक्स्ट कि मग भारतातील सर्वात मोठा कोणता. ठीक आहे, सो भारतातील सर्वात मोठा आहे विंध्याचल, मध्य प्रदेश मधला. ठीक आहे, विंध्याचल मध्य प्रदेश हा आहे भारतातील सर्वात मोठा औष्णिक ऊर्जा प्रकल्प. नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठा कोणता, चंद्रपूर. ठीक आहे, सो चंद्रपूर मधील जो पॉवर प्लांट आहे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा आहे. भारतातील सर्वात मोठा आहे विंध्याचल, मध्य प्रदेश मध्ये. महाराष्ट्रातील पहिला आहे तुर्भे. भारतातील पहिला आहे हुसेन सागर, तेलंगणा मधला. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. ठीक आहे, सो हे पाहू. ठीक आहे, हे थर्मल पॉवर प्लांट जे आहे तर त्या ठिकाणचे चित्र आहे. धूर पहा, ह्याच्यातून हे प्रदूषण कॉज करणारे आहे आणि त्यामुळे आपण शिफ्ट होतोय सोलार एनर्जी, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांच्याकडे, नवीकरणीय स्रोत जे आहे ऊर्जेचे त्याच्याकडे आपण हळूहळू शिफ्ट होत आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता महाराष्ट्रातील काही औष्णिक विद्युत केंद्र पाहायचे आहे. आयोगाने अनेक वेळा विचारलेला आहे. ठीक आहे, आणि क्वेश्चन याच्या बाहेर जात नाही बिकॉज हेच आहे. ठीक आहे, सो चोला, ठाणे, तुर्भे आपण पाहिलं. महाराष्ट्रातील सर्वप्रथम जो औष्णिक विद्युत केंद्र आहे ते तुर्भे, मुंबई उपनगर. नेक्स्ट डहाणू, पालघर. ठीक आहे, सो एक लक्षात येतं हे तीन जे आहे ते कोकण प्रदेशातील आहे. सो कोकणात तीन सापडतात, चोला, ठाणे, तुर्भे, मुंबई उपनगर आणि डहाणू
पालघर. ठीक आहे. नेक्स्ट आहे नाशिकमध्ये एकलहरे आणि भुसावळ फेकरी. तो हे झाले खानदेशात. खानदेशात आपल्याला 2 सापडतात, एकलहरे नाशिक, फेकरी भुसावळ. ठीक आहे. इम्पॉर्टंट, अनेक वेळा विचारलेले आहेत. नेक्स्ट आहे पारस अकोला. अकोल्यामध्ये पारस हे औष्णिक विद्युत केंद्र आहे. नेक्स्ट कोराडी नागपूर. नागपूरमध्ये कोराडी. नागपूरमध्येच आहे खापरखेडा. ठीक आहे. सो नागपूरमध्ये आहे खापरखेडा. नेक्स्ट चंद्रपूरमध्ये आहे दुर्गापूर. चंद्रपूरमध्ये आहे बल्लारपूर. बल्लारपूर दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे. ठीक आहे. सो हे झाले विदर्भातील. विदर्भात जास्त का? विदर्भात दगडी कोळशाच्या खाणी आहेत आणि त्यामुळे सर्वाधिक औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहेत? ते विदर्भात दिसतात. नेक्स्ट मराठवाड्यामध्ये परळी बीड. मराठवाड्यामध्ये परळी बीड. फॅक्ट्स आहे, पाठ करून ठेवायचं आहे. एकदा पाठ केल्यावर सारखं सारखं करायची गरज नाही, सोपं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. ठीक आहे. सो ऊर्जेचा पारंपरिक स्रोत मध्ये आपण काय पाहिलं? सगळ्यात आधी दगडी कोळसा पाहिला. सेकंड पाहिलं औष्णिक ऊर्जा. ठीक आहे. औष्णिक ऊर्जा जे आपण दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू या तिघांपासूनही तयार करतो. ठीक आहे. सो औष्णिक ऊर्जेचे केंद्र कुठे आहेत? ठीक आहे. सो नेक्स्ट आपल्याला ऊर्जेचा स्रोत पाहायचा आहे. पारंपरिक ऊर्जेचा स्रोत तो म्हणजे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. ठीक आहे. सो पाहू खनिज तेल. सो खनिज तेल म्हणजे काय? तर द्रव स्वरूपातील, ठीक आहे, द्रव स्वरूपातील हायड्रोकार्बन मीन्स त्याच्यामध्ये काय असणार आहे? हायड्रोजन आणि कार्बन. ठीक आहे. सो याला बोलतात, ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बनचं संयुग असणार आहे तर तो झाला खनिज तेल. द्रव स्वरूपातील हायड्रोकार्बन म्हणजेच झाला खनिज तेल. ठीक आहे. सो हा कुठे सापडतो? सेडिमेंटरी रॉक्स. सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे काय? तर स्तरित खडक किंवा गाळजन्य खडक. कन्फ्युजन नको, दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहे. स्तरित खडक म्हणजेच गाळजन्य खडक आणि त्यालाच आपण सेडिमेंटरी रॉक्स असं म्हणतो. सो खनिज तेल कुठे सापडतं? सेडिमेंटरी रॉक्स मध्ये. खनिज तेल कसं तयार होतं? सेम प्रोसेस आहे की लाखो वर्षांपूर्वी समुद्रातील सूक्ष्मजीव उच्च तापमान आणि दाबामुळे खनिज तेलात रूपांतर झाले. ठीक आहे. सो प्रोसेस काय आहे की ज्यावेळी समुद्र किनाऱ्यावरील किंवा समुद्र तळाशी जी काही झाडे असतात किंवा सूक्ष्मजीव असतात, ठीक आहे, ते काय होतात? नदी जे गाळ वगैरे वाहून आणते तर त्याच्या खाली ते गाडले जातात आणि हळूहळू त्याचं रूपांतर जे आहे खनिज तेलामध्ये होतं. ठीक आहे. सो नेक्स्ट पेट्रोलियम. यालाच आपण खनिज तेलालाच काय बोलतो? पेट्रोलियम. पेट्रा म्हणजे खडक आणि ओलियम म्हणजे तेल. लक्षात ठेवायचं, ह्याच्यावरती सुद्धा PYQ आहे. ठीक आहे. सो पेट्रोलियम म्हणजेच पेट्रा मीन्स खडक आणि ओलियम मीन्स ऑइल, त्याच्यामुळे ते झालं खनिज तेल. ठीक आहे. नेक्स्ट मग भारतात खनिज तेलाचे क्षेत्र कुठे आहे? भारतात आढळतो का खनिज तेल? यस, भारतात आढळतो. कुठे? मुंबई हाय. फर्स्टच महाराष्ट्रातील. ठीक आहे. सो महाराष्ट्रातील इम्पॉर्टंट साईट आहे भारताच्या दृष्टीने मुंबई हाय. हे भारतातील सर्वात मोठे सागरी तेल क्षेत्र आहे. इथून जवळजवळ भारताची 50% गरज जी आहे तर या ठिकाणावरून भागवली जाते. मुंबई हाय. आपण हे पाहणार आहोत नेक्स्ट स्लाइड वरती. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट खनिज क्षेत्र किंवा भारतातील सर्वात मोठे खनिज सागरी तेल क्षेत्र. ठीक आहे. सर्वात मोठे सागरी तेल क्षेत्र आहे मुंबई हाय. नेक्स्ट आसाम मध्ये आहे दिग्बोई. ठीक आहे. सो आसाम मध्ये आहे दिग्बोई. ठीक आहे. आणि आसाम मधील दिग्बोई जे आहे ते या ठिकाणी सर्वात प्रथम भारतामधील खनिज तेलाचे साठे आढळले होते. ब्रिटिश काळामध्ये या ठिकाणी
हे साठे सापडले होते आणि त्याच्यानंतर मग इतर ठिकाणी खनिज तेलाचे साठे शोधण्यासाठी प्रयत्न केले गेले आहे. सर्वात मोठे सागरी तेल क्षेत्र मुंबई आहे आणि सर्वात प्रथम तेल जे काही आहे सर्वात जुने तेल क्षेत्र ते आहे आसाम मधील दिग्बोई. हा सुद्धा PYQ आहे. दिस इज ऑल्सो PYQ. ठीक आहे, तो आपण PYQ ला सोबत घेऊन चाललेलो आहोत. ठीक आहे, सो आसाम मधील दिग्बोई हे आशियातील सर्वात जुने तेल क्षेत्र आहे. आसाम मध्ये दुसरं एक आहे ते म्हणजे नाहरकटिया. ठीक आहे, सो नाहरकटिया आसाम, दिग्बोई आसाम. दिग्बोई आसाम मधील म्हणजे भारतातील सर्वात इवन आशियातील सर्वात जुने तेल क्षेत्र आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे कृष्णा गोदावरी खोरे. ठीक आहे, सो हे जे काही भारताचा हा जो प्रदेश आहे तर या ठिकाणी गोदावरी आणि कृष्णा नदीचे खोरे आहे. तर या भागामध्ये ठीक आहे आपल्याला खनिज तेल सापडते. ठीक आहे, नेक्स्ट आहे कावेरीचे खोरे. अगेन इकडे खाली. ठीक आहे, सो कावेरीच्या खोऱ्यात या भागामध्ये सुद्धा खनिज तेल आढळते. नेक्स्ट आहे गुजरात मध्ये अंकलेश्वर आणि कलोल. ठीक आहे, सो या भागात गुजरातच्या अंकलेश्वर आणि कलोल. ठीक आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, सो हा भाग ठीक आहे गुजरात मध्ये हे जे आहे ना हे आहे कच्छचे आखात. आणि हे जे आहे ना हे आहे खंबातचे आखात. सो नैसर्गिक वायू खनिज तेल जे आहे ना ते खंबातच्या आखात मध्ये सापडते. ठीक आहे, आयोग चुकवण्यासाठी कच्छचे आखात देतो गुजरातमध्ये. तर या ठिकाणी आढळत नाही खंबातचे आखात, ज्याला गल्फ ऑफ कॅम्बे बोललं जातं. गल्फ ऑफ कॅम्बे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आढळतात. इलिमिनेशन साठी इम्पॉर्टंट. ठीक आहे, ही का लक्षात आणून देते बिकॉज आयोग दोन्हीही देतं पर्यायात. ठीक आहे, मग आपण कन्फ्यूज होतो की जर या भागात खंबातचे आखात आहे की कच्छचे आखात. तर खंबातचे आखात जे आहे या ठिकाणी अंकलेश्वर त्याच्यानंतर कलोल गुजरात या ठिकाणी जे आहे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आढळतात. मॅप मध्ये जाऊन हे दोन्हीही लोकेट करायचे आहे. कच्छचे आखात आणि खंबातचे आखात. खंबातचे आखात गल्फ ऑफ कॅम्बे इज फेमस फॉर मिनरल ऑइल्स. ठीक आहे, and natural gases. ठीक है, so next ठीक राजस्थान बारमेर बेसिन. ठीक आहे, सो इकडे राजस्थान जे आहे तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला खनिज तेल आणि नैसर्गिक वायू सापडतो. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट आहे विचारू शकता आयोग. ठीक आहे, सो फर्स्ट आहे मुंबई हाय, भारतातील सर्वात मोठे सागरी तेल क्षेत्र. फर्स्ट सेकंड की आसाम मधील दिग्बोई ज्या ठिकाणी आशियामध्ये सर्वात अधिक खनिज तेल सापडलेलं आहे. ठीक आहे, सो नाहरकटिया अगेन आसाम मध्ये. नेक्स्ट कृष्णा गोदावरी खोरे या ठिकाणी कृष्णा गोदावरी खोरे. खाली कावेरीचे खोरे. इथे गल्फ ऑफ कॅम्बे खंबातच्या आखात मध्ये गुजरात मध्ये अंकलेश्वर आणि कलोल. ठीक आहे, अँड नेक्स्ट राजस्थान मध्ये बारमेर बेसिन. तर या ठिकाणी आपल्याला खनिज तेलाचे साठे आढळतात. ठीक आहे, नेक्स्ट की हा एक PYQ आहे की खनिज तेल रिफाईन केलं जातं. बिकॉज जे काही खनिज तेल खाणीमधून काढलं जातं तर ते कच्च्या स्वरूपात आहे, क्रूड ऑइल बोलतात त्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला रिफाईन केलं जातं. एक पद्धत वापरली जाते ज्याला बोलतात फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ठीक आहे, ही रिफायनिंग पद्धत वापरली जाते फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, आणि ज्याच्यामधून वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आहे पेट्रोलियम झालं डिझेल झालं ते वेगळे केले जातात. ठीक आहे, सो व्हॉट इज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन याच्यावरती PYQ आहे, आयोगाने विचारलेला आहे.
ही खनिज तेल रिफायनिंग करताना शुद्धीकरणासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. याच्यामध्ये काय आहे, वेगवेगळे जे लिक्विड्स आहेत, ठीक आहे. सो क्रूड ऑइल जे आहे तर त्याच्यामध्ये हे मिक्सचर आहे, लिक्विडचं मिक्सचर आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे लिक्विड जे आहे ते मिक्सचर मध्ये असतात, ठीक आहे. तर त्यांना सेपरेशन करण्यासाठी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वापरलं जातं, ज्याच्यामध्ये या लिक्विडला, या मिक्सचरला हीट केलं जातं, ठीक आहे. हीट केलं जातं आणि प्रत्येक लिक्विड मिक्सचर मध्ये जे काही लिक्विड पदार्थ असणार आहे तर त्यांचा बॉइलिंग पॉइंट जो आहे, उत्कलनांक, तो वेगळा असणार आहे, ठीक आहे. सो बॉइलिंग पॉइंट हा वेगळा असणार आहे आणि ज्या वेळेस ते वेगवेगळ्या बॉइलिंग पॉइंटला हीट होतील तेव्हा त्यांची जी स्टीम आहे ती सेपरेट केली जाईल, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या बॉइलिंग पॉइंटला वेगवेगळे लिक्विड जे आहे त्यांचं सेपरेशन केलं जाईल. ही झाली फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. सोपी आहे. जे लिक्विड मिक्सचर आहे क्रूड ऑइलचं त्याला हीट केलं जाईल, त्या हीट केल्यामुळे काय होईल, वेगवेगळ्या उत्कलनांकाला किंवा बॉइलिंग पॉइंटला त्या पर्टिक्युलर लिक्विडची स्टीम होईल, वाफ होईल आणि ते लिक्विड मिक्सचर पासून सेपरेट होईल, ठीक आहे. सो ही लक्षात ठेवायची. याला बोलतात फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड, जी सेपरेशन साठी वापरली जाते, खनिज तेल शुद्धीकरणासाठी वापरली जाते. नेक्स्ट आपल्याला पाहायचे आहे, मग हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन नंतर क्रूड ऑइल पासून, कच्च्या खनिज तेलापासून कोणती उत्पादने मिळतात? फर्स्ट आहे एलपीजी, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जो आपण घरगुती वापरासाठी यूज करतो, एलपीजी. नेक्स्ट पेट्रोल आपल्याला माहिती आहे, डिझेल माहिती आहे, रॉकेल किंवा केरोसिन आणि बिटुमन, ठीक आहे. सो ही सगळी उत्पादने आपल्याला डिस्टिलेशन, क्रूड ऑइल किंवा खनिज तेलाच्या शुद्धीकरणानंतर आपल्याला आपण हे सेपरेट करून भेटतात, ठीक आहे. नेक्स्ट खनिज तेलाचे साठे आपण भारतातील पाहिले. आता महाराष्ट्रातील साठा कोणता आहे आपण पाहिलं, बॉम्बे हाय, ठीक आहे. सो बॉम्बे हाय जो आहे हा महाराष्ट्रातील साठा आहे खनिज तेलाचा, की मुंबईच्या पश्चिमेस 176 किलोमीटर अंतरावरती जो आहे हा आपल्याला बॉम्बे हाय हे ठिकाण सापडते, ठीक आहे. महाराष्ट्र इथे मुंबई आणि इथून 176 किलोमीटर अंतरावरती आहे बॉम्बे हाय, ठीक आहे. हे डिस्टन्स लक्षात ठेवायचं आहे, हा सुद्धा PYQ आहे, ठीक आहे. नेक्स्ट सर्वप्रथम 3 फेब्रुवारी 1974, अगेन PYQ, ठीक आहे. मे बी आयोग डिरेक्टली विचारण्याऐवजी एखाद्या सेंटेन्स मध्ये ही डेट टाकून विचारू शकतं, ठीक आहे. सो आपल्याला PYQ चा डेटा लक्षात ठेवायचा आहे, परंतु त्याचा एरिया जो आहे, ठीक आहे. सो क्वालिटी जे आहे, ठीक आहे, जो काही डेटा आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. बिकॉज थीम रिपीट होते, ठीक आहे. क्वेश्चनचा पॅटर्न चेंज होईल बट फोकस एरिया तोच राहतो, ठीक आहे. सो सर्वप्रथम 3 फेब्रुवारी 1974च्या काळामध्ये बॉम्बे हाय हे खनिज तेल जे साठा आहे तर त्या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं. सागर सम्राट, हे सुद्धा PYQ आहे, या जपानी जहाजाद्वारे पहिली विहीर खोदलेली आहे बॉम्बे हाय मध्ये. सगळ्यात आधी काय झालेलं, रशिया, सो रशियाने सांगितलेलं, रशियाची जहाजे ज्यावेळेस समुद्रात फिरत होती, अरबी समुद्रात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी बॉम्बे हाय या ठिकाणी खनिज तेलाचे साठे सापडू शकतात. त्याच्यानंतर जपानी जहाजाद्वारे, कोणतं जहाज, सागरी सम्राट, या जहाजाद्वारे आपण त्या ठिकाणी विहीर खोदली आणि 3 फेब्रुवारी 1974ला आपल्या बॉम्बे हाय या ठिकाणी खनिज तेल सापडलेलं आहे, ठीक आहे. सो भारतातील 50% खनिज तेलाचे जे उत्पादन आहे ते बॉम्बे हाय या तेल क्षेत्रातून भेटते, ठीक आहे. मागच्या ह्याच्यावरती सांगितलं की 50% जी आपली गरज आहे तर ती आपण बॉम्बे हाय या तेल क्षेत्रातून मिळवतो. सो सगळ्यात मोठं तेल क्षेत्र आहे आणि बॉम्बे हाय येथील उत्खनन कोण करतं,
ONGC. ठीक आहे, ONGC काय, ही एक सेंट्रल पब्लिक सेक्टर कंपनी आहे. ONGC स्टँड्स फॉर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. ठीक आहे, सो ही एक पब्लिक सेक्टर कंपनी आहे जी सर्वात जास्त उत्खनन करते ऑइल अँड नॅचरल गॅस च्या फील्ड मध्ये. सर्वात मोठी पब्लिक सेक्टर कंपनी आहे या फील्ड मधील. ठीक आहे, सो ONGC मार्फत बॉम्बे हाय या ठिकाणी त्याचं उत्खनन केलं जातं. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट, महाराष्ट्रातील खनिज तेलाचे साठे एकच आहे आणि त्याच्याबद्दलच्या फॅक्ट्स लक्षात राहिल्या पाहिजे. डिस्टिलेशन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन खनिज तेल रिफायनिंग साठी यूज केलं जातं. नेक्स्ट, सो दगडी कोळसा पाहिला, औष्णिक ऊर्जा पाहिली. नेक्स्ट आपण खनिज तेल पाहिलेलं आहे आणि नेक्स्ट आता आपला आहे नैसर्गिक वायू. ठीक आहे, सो नैसर्गिक वायू म्हणजे काय, तर मिथेन. 80 to 90% ह्याच्यामध्ये मिथेन असतो. हा PYQ आहे, आयोगाने विचारलेला आहे आणि व्हेरी बेसिक आहे. ठीक आहे, सो 80 ते 90% नॅचरल गॅस बोलतो तर त्याच्यामध्ये मिथेन असतो आणि 10 to 20% आहे मग इतर गॅसेस, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. ठीक आहे, बट मेजर कॉन्स्टिट्युएंट जो आहे तो आहे मिथेन. ठीक आहे, मिथेनचं रेणुसूत्र CH4. CH4 मिथेन. नेक्स्ट, नैसर्गिक वायू जे आहे ते स्वच्छ आणि कमी प्रदूषणकारी इंधन आहे. ठीक आहे, सो नैसर्गिक वायू जे आहे ते कंपॅरेटिव्हली, ठीक आहे, दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल, याच्या कंपॅरिझन मध्ये स्वच्छ आणि कमी प्रदूषणकारी इंधन मानलं जातं आणि त्यामुळे याला भविष्यातील इंधन म्हणतात. बिकॉज फ्युचर मध्ये आता आपण CNG असेल, LNG असेल तर याच्या वापरावरती भर देतो आहोत, त्यामुळे याला बोलतात भविष्यातील इंधन, कारण की हे कमी प्रदूषणकारी आहे. सो नैसर्गिक वायूचे काही प्रकार पडतात. ठीक आहे, सो एक आहे सहसंबंधित वायू. सहसंबंधित म्हणजेच असोसिएटेड गॅस. सॉरी, सो असोसिएटेड गॅस म्हणजे काय की जो तेलासोबत आढळतो. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू दोन्ही एकत्र सापडले तर त्याला बोलणार आपण असोसिएटेड गॅस, सहसंबंधित गॅस. परंतु एखादं ठिकाण असं असेल ज्या ठिकाणी फक्त आपल्याला नॅचरल गॅस मिळेल तर तो झाला सहसंबंधित वायू म्हणजेच नॉन असोसिएटेड गॅस. ठीक आहे, सो काय झाला, नॉन असोसिएटेड गॅस. थर्ड टाइप आहे अपारंपरिक वायू म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल गॅस. ठीक आहे, ज्याच्यामध्ये येतो शेल गॅस, कोल बेड मिथेन, CBM. ठीक आहे, सो ह्या नवीन याच्यामध्ये आता संशोधन चालू आहे किंवा याचे साठे शोधण्याचे जे आहे याच्यावरती आपण काम करत आहोत. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचे, सहसंबंधित म्हणजे जे खनिज तेला सोबत आढळतील नॅचरल गॅसचे साठे. असहसंबंधित म्हणजे नॉन असोसिएटेड. ठीक आहे, आणि अपारंपरिक वायू किंवा नॉन कन्व्हेन्शनल गॅस. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये शेल गॅस येतं आणि कोलबेड मिथेन येतं. ठीक आहे, तर मग भारतातील नैसर्गिक वायू क्षेत्र जर पाहिली आपण, ठीक आहे, तर फर्स्ट कृष्णा गोदावरी खोरे हे या ठिकाणी सर्वात मोठे आहेत. ठीक आहे, त्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे खनिज तेल सुद्धा सापडते. सो हे कृष्णा गोदावरी खोरे. ठीक आहे, नेक्स्ट मुंबई हाय या ठिकाणी आपल्याला माहिती आहे खनिज तेल सुद्धा सापडतं आणि त्याच ठिकाणी नैसर्गिक वायू. नेक्स्ट आसाम इकडे. ठीक आहे, सो आसाम. ठीक आहे, ठीक आहे, आसाम या ठिकाणी सुद्धा आपल्याला खनिज तेल सापडते, नैसर्गिक वायू सुद्धा. गुजरात सेम, अंकलेश्वर आणि खंबातचे आखात या ठिकाणी. अंकलेश्वर आणि खंबातचे आखात गुजरातमध्ये. नेक्स्ट आहे राजस्थान. सेम म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपल्याला खनिज तेलाचे साठे आहेत त्याच ठिकाणी आपल्याकडे भारतात नैसर्गिक वायूचे सुद्धा साठे आहेत. लक्षात ठेवायला सोपं. नेक्स्ट
काही मे बी लॉंग फॉर्म आयोग विचारू शकता. सो LNG इज लिक्विफाईड नॅचरल गॅस. ठीक आहे, माहिती असावं. LNG स्टँड्स फॉर लिक्विफाईड नॅचरल गॅस. म्हणजे काय, हा मिथेनच असतो, बट हा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी इझी व्हावं म्हणून या मिथेनचं जे आहे लिक्विड मध्ये कन्व्हर्जन केलं जातं, जेणेकरून पाईपलाईन थ्रू तो आपण ट्रान्सपोर्ट करू शकू. ठीक आहे, सो LNG इज लिक्विफाईड नॅचरल गॅस. ठीक आहे, म्हणजे मिथेन, बट लिक्विड फॉर्म मध्ये, बिकॉज ट्रान्सपोर्टेशन साठी सोपं होईल. ठीक आहे, भारत LNG आयात करतो. हे जे साठे आहेत आपल्याकडे, तर ते आपल्या गरजेसाठी पुरेसे नाही आहेत आणि त्यामुळे आपल्याला LNG जो आहे तो आयात करावा लागतो, नैसर्गिक वायू आयात करावा लागतो. नेक्स्ट CNG. CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, अगेन मिथेन. ठीक आहे, सो CNG इज कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. कॉम्प्रेस केला जातो बिकॉज आपण यूज करू शकतो मोबाईल व्हेकल्स मध्ये. ठीक आहे, वाहनांसाठी CNG. नेक्स्ट आहे PNG, पाइप्ड नॅचरल गॅस, घरगुती वापरासाठी, जो असतो LPG आपण बोलतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसेस. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो नेक्स्ट आयोगाने याच्यावरती आता प्रश्न विचारलेले नाही आहेत. जे प्रश्न होते ते फक्त खनिज तेल, नैसर्गिक वायू इथपर्यंतच आयोग आतापर्यंत गेलेला आहे. बट UPSC असेल आणि MPSC राज्यसेवामध्ये आयोग याच्या पुढे सुद्धा गेलेला आहे आणि नॉन कन्व्हेन्शनल गॅसेस किंवा अनकन्व्हेन्शनल गॅसेस जे आहे, ज्याच्यावरती सध्या रिसर्च चालू आहे किंवा ज्याच्या खाणी शोधण्याचं काम चालू आहे, तर त्याच्यावरती सुद्धा आयोग जाऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा तयार राहायचं आहे, एक पाऊल पुढे. ठीक आहे, सो त्यामुळे पाहूया की अपारंपरिक गॅसेस कोणते आहेत. तर असे नैसर्गिक वायू जे परंपरागत तेल वायू साठ्यांप्रमाणे सहज बाहेर काढता येत नाहीत आणि ज्यासाठी विशेष तंत्रज्ञान लागते. म्हणजे काय, तर हे तेच गॅसेस आहेत, नॅचरल गॅसेस आहे, मिथेनच आहे, बट काय आहे की जे पारंपरिक पद्धतीने सहज पद्धतीने नॅचरल गॅस मिळतो, हा त्या पद्धतीने मिळत नाही आणि त्यासाठी काही विशेष तंत्रज्ञान जे आहे ते आपल्याला वापरायला लागतं. ठीक आहे, मग त्यामुळे यांना अनकन्व्हेन्शनल बोलतात. कन्व्हेन्शनल की जे सहज पद्धतीने आपल्याला सापडतात, अनकन्व्हेन्शनल की ज्याच्यासाठी विशेष पद्धत, विशेष प्रक्रिया वापरली जाते, विशेष टेक्नॉलॉजी वापरली जाते, त्यांना आपण बोलतो अनकन्व्हेन्शनल किंवा नॉन कन्व्हेन्शनल. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये येतो शेल गॅस. शेल गॅस म्हणजे काय की शेल खडक जे आहे, तर या खडकांमध्ये अडकलेला जो वायू असतो, ठीक आहे, सो तो म्हणजे शेल गॅस. शेल गॅस मध्ये हे जे खडक आहे तर त्याला खडकाला भेग पाडण्यासाठी, जेणेकरून आपण त्याच्यातील गॅस बाहेर काढू शकू, त्यासाठी हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग ही टेक्निक वापरली जाते. आणि शेल गॅस म्हणजेच मिथेन. ठीक आहे, गॅस मिथेनच असणार आहे, परंतु त्याचा स्रोत जो आहे तो वेगळा असणार आहे. ठीक आहे, सो शेल गॅस म्हणजे काय, शेल खडक जे असतात त्यांच्यामध्ये अडकलेला वायू म्हणजे शेल गॅस. ठीक आहे, सो आणि हे जे शेल गॅस जो आहे, हा जो खडक आहे, तर त्या खडकातून गॅस बाहेर काढण्यासाठी हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग ही पद्धत वापरली जाते आणि मुख्य घटक आहे त्याच्यामध्ये सुद्धा मिथेन. ठीक आहे, तर भारतामध्ये ही संभाव्य क्षेत्र आहेत, म्हणजे सापडलेलेच आहेत का नाही, तर त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. बिकॉज ही टेक्नॉलॉजी नवीन लागणार आहे, त्याच्यावरती खर्च होणार आहे, एक्सपेन्सिव्ह टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे याच्यावरती आपलं काम चालू आहे. सो संभाव्य क्षेत्र आहे ती कुठे, सेम कृष्णा गोदावरी खोरे, कावेरी खोरे आणि गंगा खोरे. ठीक आहे, या ठिकाणी शेल गॅसचे साठे मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आयोग मे बी इन फ्युचर यावरती जाऊ शकतं, त्यामुळे आपल्याला इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत या गोष्टी माहिती हव्या फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ जनरल नॉलेज. ठीक आहे, सो शेल गॅस काय आहे, तर एक नॅचरल गॅसच आहे, परंतु तो शेल टाईपच्या खडकामध्ये आढळतो आणि तो बाहेर काढण्यासाठी स्पेशल टाईपची टेक्नॉलॉजी लागते, ज्याच्यावरती आपलं काम चालू आहे. सो शेल गॅसची संभाव्य क्षेत्र कृष्णा गोदावरी खोरे, कावेरी खोरे आणि गंगा खोरे.
ठीक आहे. नेक्स्ट टाईप सेम अनकन्व्हेन्शनल किंवा वी कॅन से अपारंपरिक टाईपचा, ठीक आहे. सो ते आहे कोल बेड मिथेन. कोल बेड मिथेन म्हणजे काय, तर कोळशांच्या थरांमध्ये आढळणारा मिथेन. काय होतं की ज्या कोल माइन्स आहे, कोळशाच्या खाणी आहेत जुन्या, तर त्या ठिकाणी कार्बन मिथेन जो आहे तो सापडला जातो, ठीक आहे. जुन्या माइन्स की ज्याच्यामधून आता कोळशाचे उत्खनन आपण करत नाही, ठीक आहे. तर कोळशाच्या थरामध्ये किंवा कोळशाच्या ज्या खाणी आहेत जुन्या खाणी, तर यामध्ये आपल्याला मिथेन वायू सापडतो, ज्याला आपण कोल बेड मिथेन बोलतो, ठीक आहे. हा प्रदूषण कमी करणारा पर्याय आहे. आपण पाहिलं नॅचरल गॅसचाच प्रकार आहे. सो भारतातील प्रमुख क्षेत्र झारखंड, झरिया, का, कारण की तिथे कोळशाची खाण आहे, ठीक आहे. सो जुन्या कोळशाच्या ज्या खाणी आहेत तर त्या ठिकाणी कोल बेड मिथेन सापडतो. नेक्स्ट वेस्ट बेंगॉल, राणीगंज, आपण पाहिलं जुन्या कोळशाच्या खाणी आहेत तिथे, त्याच ठिकाणी आपल्याला CBM दॅट इज कोल बेड मिथेन सापडणार आहे. नेक्स्ट आहे मध्य प्रदेश, ठीक आहे. सो मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आपल्याला या खाणी सापडतात, बिकॉज या ठिकाणी जुन्या खाणी आहेत कोळशाच्या आणि त्यामुळे त्या जुन्या खाणींमध्ये आपल्याला कोल बेड मिथेन भेटतो, ठीक आहे. नेक्स्ट आहे मिथेन हायड्रेट. मिथेन हायड्रेट, ठीक आहे. सो समुद्र तळाशी व हिम प्रदेशात बर्फासारख्या संरचनेत अडकलेला मिथेन प्रचंड साठा, मिथेनचा प्रचंड साठा, पण तंत्रज्ञान अजूनही विकसित होत आहे, ठीक आहे. मिथेन हायड्रेट्स म्हणजे काय, तर समुद्र तळाशी असेल किंवा बर्फाच्छादित प्रदेश असेल तर त्या खाली अजूनही असा खडक आहे की ज्याच्यामध्ये मिथेन हायड्रेट्स म्हणजे त्या प्रकारचे रॉक्स, खडक सापडतात की ज्यामध्ये मिथेन गॅस ट्रॅप आहे, ठीक आहे. परंतु अगेन काय होतं, मिथेनचा साठा आहे परंतु तो शोधून काढण्यास जी टेक्नॉलॉजी लागते त्या अजून विकसित होत आहे, ठीक आहे. सो मिथेन हायड्रेट्स, ठीक आहे. भारतात सापडतात का, यस, कृष्णा गोदावरी खोरे. कृष्णा गोदावरी खोऱ्यामध्ये याचे साठे आढळतात. आपलं संशोधन किंवा आपलं याच्यावरती काम चालू आहे, ठीक आहे. सो या ज्या टेक्नॉलॉजीज आहे लास्ट सांगितलेल्या 3, ठीक आहे, अनकन्व्हेन्शनलच्या, ठीक आहे. तर ह्या लक्षात ठेवायच्या आहे. आतापर्यंत आयोग गेलेला नाहीये याच्यावरती, पण मे बी याच्यावरती आयोग जाऊ शकतो. त्यामुळे या 3ही ज्या आहेत जस्ट फॉर इन्फॉर्मेशन पर्पज आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायच्या आहेत. बाकी खनिज तेल, नैसर्गिक वायू, त्याच्यानंतर अजून काय पाहिलं आपण, औष्णिक ऊर्जा असेल, दगडी कोळसा आहे, याच्यावरती आयोगाने वारंवार PYQs क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यामुळे त्यांचा व्यवस्थितपणे जो आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे. PPTs मध्ये जे काही साठे दिलेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, ठीक आहे. सो चलो आजच्या लेक्चर मध्ये एवढंच पाहूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऊर्जेचे अपारंपरिक स्रोत पाहणार आहोत. अपारंपरिक म्हणजे काय, तर न संपणारे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर ठीक आहे, चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.